सिडकने सॅटेलाइटच्या माध्यमातून केलेल्या चुकीच्या निरीक्षणातून दिलेल्या अहवालामुळे 2005 मध्ये पुण्यातील 23 गावांमध्ये बीडीपी अर्थात बायोडायव्हर्सिटी पार्कचे आरक्षण टाकण्यात आले आहे। यामुळे कष्टातून मिळालेल्या पैशातून घेतलेल्या जागांवर बांधकाम करण्याची परवानगी सर्वसामान्य पुणेकरांना नाही, ही अत्यंत चुकीची बाब आहे। त्यामुळे या जागा मालकांना झाडे लावण्याच्या अटींसह बांधकाम करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुणे पर्यावरण मंचातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे। पुणे पर्यावरण मंचाचे कार्याध्यक्ष दीपक कुदळे, उपाध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट पी नारायण, सचिव इम्तियाज पीरजादे आणि सुधीर काका कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली। बीडीपी बाधित पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना दीपक कुदळे म्हणाले की 28 वर्षे एवढा मोठा काळ लोटून सुद्धा पुणे महापालिकेने बीडीपी आराखड्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही। इतका मोठा काळ झाल्यामुळे जमिनीच्या बाह्य आराखड्याच्या परिस्थितीमध्ये खूप मोठा फरक पडला आहे। बीडीपी झोन फक्त पुणे शहरातील गावांचा समावेश करण्यासाठी वापरला जातो। शहरातील इतर कोणत्याही भागात हा झोन वापरलेला नाही। याबाबत बोलताना ॲडव्होकेट पी नारायण म्हणाले की काही पूर्ण झालेल्या विकास कामांमुळे आणि त्या अनुमतीने काही जमिनींवरील विकास झाल्यामुळे त्या जमिनी बीडीपी झोनमधून आधीच वगळण्यात आल्या आहेत। अनेक भागांमध्ये नवीन रहिवासी आणि इतर बांधकामे निर्माण झाली आहेत, त्यामुळे सरकारने ती जमीन ताब्यात घेण्यास अडथळे निर्माण होतात। यामुळे जमीन मालक आणि सरकार यांच्यात वाद वाढण्याची शक्यता आहे। बीडीपी अर्थात बायोडायव्हर्सिटी पार्कचा हेतू जमीन मालकांच्या सहभागातून साध्य होऊ शकतो। प्रति एकर 320 झाडे लावणे आणि 50% बांधकाम करण्यास परवानगी दिल्यास बीडीपीचा उद्देश पूर्ण होऊ शकतो। यावेळी बोलताना इम्तियाज पीरजादे म्हणाले की 2005 मध्ये बीडीपी आरक्षण टाकण्यात आले, पण गेल्या 20 वर्षात या संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही। विशिष्ट 23 गावांमध्ये पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली सर्वसामान्य पुणेकरांच्या जमिनी हडप करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला। सुधीर कुलकर्णी म्हणाले की झोपडपट्टी, सहकारी संस्था आणि मोठे फ्लॅटधारक अशा 3 प्रकारात विभागणी करणे आवश्यक आहे। बीडीपी झोन फक्त पुणे शहरातील गावांचा समावेश करण्यासाठी वापरला जातो। भारतातील इतर कोणत्याही भागात हा झोन वापरलेला नाही। महाराष्ट्रातच महाबळेश्वर, माथेरान यासारख्या अनेक ठिकाणी पर्यावरणाला धोका न लागता हिल स्टेशन स्थापन झाली आहेत। मग फक्त पुण्यातच बीडीपी झोन का लागू करण्यात आला, यामागे काही राजकारण्यांचा हस्तक्षेप असल्याचं दिसून येत असल्याचा आरोपही सुधीर काका कुलकर्णी यांनी केला। मी दीपक कुदळे, पुणे पर्यावरण मंचाचा एक सेवक या नात्याने आपल्याशी बोलत आहोत। पुणे पर्यावरण मंच याची स्थापना कुमार सत्तरशेंनी आजपासून 3 वर्षापूर्वी केली। त्याने सगळे पर्यावरणप्रेमी माझ्यासोबत आमचे सहयोगी ॲडव्होकेट पी नारायण आणि पीरजादे सर आणि हे काका कुलकर्णी असे संपूर्ण आम्ही या ठिकाणी बोलत आहोत। आमची कल्पना अत्यंत साधी आहे की नागरिकांच्या सहभागाने जी गोष्ट होत असेल ती गोष्ट शासनाचा पैसा वाया घालून ह्या पुढाऱ्यांनी करू नये अशी आमची त्यांना कळकळीची नम्र विनंती। बीडीपीमध्ये असणाऱ्या जागेमध्ये तुम्ही आम्हाला 10 ते 50% बांधकाम दिलं आणि त्यामध्ये 3 वर्गवारी केली आणि त्या वर्गवारीचा हिशोब केला म्हणजे झोपडपट्टीसाठी 1 वर्गवारी वेगळी, त्याच्यानंतर मिडल क्लास सोसायटीसाठी वर्ग वेगळा, त्यानंतर ज्यांच्या जास्त जागा आहेत त्याच्यासाठी वर्ग वेगळा, अशा जर गोष्टी करून घेतल्या तर अत्यंत उत्तम असं ग्रीन कव्हरेज शासनाला पैसे जर खर्च करता नक्कीच करून घेता येईल अशी आमची अपेक्षा आहे। TDR देऊ हा प्रश्न सुटणार नाही, कारण TDR द्यायचा असेल तर तुम्हाला आज 220% TDR द्यायला लागेल, तरच तो मुद्दा सहजरित्या साकारता येईल। अदरवाईज 8% TDR ह्या कुठल्याही कोर्टामध्ये 8% TDR सिद्ध होऊ शकणार नाही।